महाविद्यालयात ते आज या महाविद्यालयाचे की पोस्टवर आहे. म्हणजे माणूस शिक्षणाने मोठा होतो की नाही याच्यावर तुम्हाला कधी अविश्वास जर वाटत असेल की जाधव सरांकडे पाहायचं. यस, शिक्षणाने माणूस मोठा होतो. माझी माय मला सांगायची, घडवून घेतलेल्या दगडाची मूर्ती होते, त्या दगडाची घडलेल्या दगडाची आज जग आरती करते. आपण तर माणसं आहोत, आपण जर घडवून घेतलं तर आपली कीर्ती होईल की नाही, आपली जग आरती करेल की नाही. म्हणजे ही प्रेरणा माझी माय मला द्यायची. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे मित्रांनो, की लोकांचा आज विश्वास पाहिजे नाही, शिकून काही उपयोग नाही समजलं. मला कमाल वाटते या गोष्टीची, शिकून काही उपयोग नाही. जे गाडगे बाबा शाळेत गेलेले होते पण आयुष्यभर सांगत राहिले पायी फिरून की मोळी का पण शिक्षण शिका. आणि आजची सुशिक्षित पिढी मात्र आमच्या विद्यार्थ्यांना काही शिक्षण क्षेत्रातलीच काही माणसं सांगेल शिकून काय उपयोग आहे. मी त्या शिक्षकाला सांगितलं, त्या प्राध्यापकाला सांगितलं की सर, तुम्ही विद्यार्थ्याला जर शिकून काय उपयोग आहे असं जे सांगता, तर तुम्ही कशामुळे शिक्षक झाला, तुम्ही कशामुळे प्राध्यापक झाला. म्हणजे ट्यूबलाईटच अंधार फेकत असेल तर उजेडाची अपेक्षा कोणाकडून करायची. म्हणून मित्र, विद्यार्थ्यांना मी सांगेल की नकारात्मकता हे जीवनात विष आहे. नकारात्मक कल्पना, नकारात्मक विचार आणि नकारात्मक भावना म्हणजे जीवनातलं विष आहे. ते विष आपण जर काढू शकलो नाही तर सुखानं झोपू पण शकत नाही, सुखानं अन्न सुद्धा खाऊ शकत नाही आणि जीवन जगू शकत नाही. ते तण आहे. पीक जर सुरक्षित, सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं पीक जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना आणि नकारात्मक विचाराचं तण आपल्याला फेकून द्यावं लागते. आणि हे फेकून द्यायचं असेल तर सकारात्मक विचार, सकारात्मक भावना आणि सकारात्मक विचाराचं बीज, त्याची पेरणी सातत्याने आपण करत राहायला पाहिजे. लक्षात, तुम्हाला जीवनामध्ये संधी दिसल्या पाहिजे. एकाच वेळी दोन्ही गोष्टी असतात आयुष्यामध्ये, संकटही असतात आणि संधी असते. एकाच वेळी तुम्हाला जीवनात जगत असतात तर काटे असतात, फुले असतात. म्हणून तुम्हाला जी माणसं सकारात्मक विचार करतात त्यांना सकारात्मक विचार करणाऱ्या माणसांना संधी दिसतात संकटातही, आणि जी माणसं नकारात्मक विचार करतात त्या माणसांना संधीत सुद्धा संकट दिसतात. घोड्यावर जरी बसवलं त्यांना आता लगाम कसा तर होतो. हो, तुम्ही किती भाग्यवान आहात, पाल्याचे उपकार किती आहेत तुमच्यावर, लक्षात आलं नाही तुम्हाला, माहिती नाही. अनेकांना शिकायचीच, तुमच्या वयातल्या तुम्ही विचार करा, पहिलीला तुमचे जे क्लासमेट होते, तुमच्या मैत्रिणी असतील, मित्र असतील, त्यातल्या 75% लोकांना, 50% काही मित्रमैत्रिणीला शिकायला मिळत नाही. काही जणांचे लग्न झाले, काही जण मजुरी करतात कुठेतरी. तुम्ही भाग्यवान आहात याची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला शिकायला मिळते. आणि जी माणसं संधीचं सोनं करतात तीच माणसं यशस्वी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर प्रतिकूल परिस्थिती नव्हती, होती ना. या शिवाजीराव भोसले हा छत्रपती असं त्यांना कोणी म्हटलं का, या तुम्हाला सिंहासन तयारच आहे, ते आपण राजा करून टाकतो. कारण छत्रपतीचा मार्ग हा कधीच सुखकर असत नाही, सरळ असत नाही. त्याच्या वाटेवर कधीच, छत्रपतीच्या वाटेवर कधीच फुलं असत नाही. तिथे काटेरी वाट असते. ती काटेरी वाट स्वतः आपल्याला पार करून गेल्यानंतर फुलं मिळतात. ते जीवनाचं तत्व आपण स्वीकारायला शिका. काही जणांना वाटते वेदना आहे, संकट आहे, काय लागले सांगायला असं वाटतं. तुम्हाला माझ्या जीवनाचा एक प्रसंग मी सांगतो. नांदेडला मी शिकायला असताना सर, मी सरांना हे संदर्भ लक्षात येते, मी बजाज नगरच्या परिसरामध्ये वामन नगराच्या तिथे राहायचो सर. तिथून पीपल्स कॉलेजला पायी चालत यायचो, पीपल्स कॉलेजून अजून रूमला पायी चालत जायचो आणि त्यानंतर केटी सिद्दीकी सरांकडे विसावा नगर या ठिकाणी ट्युशनला पायी चालत जायचो. तिथून पायी चालत 22 ते 25 किलोमीटर रोज पायी चालत होतो मी आणि हाताने स्वयंपाक करून खात होतो. म्हणजे हे एवढ्यासाठी सांगतो, काय लागते, कोट आहे, सुद्धा बुटात आले, गाडीत आले, त्यांना सांगायला आम्हाला कसा त्रास आहे. किती 25 किलोमीटर कोण चालत तिथे काय आज कॉलेजमध्ये कोणी विद्यार्थ्यांनी सांगावं. हाताने स्वयंपाक करून खात असते कदाचित एक कोण, पण हे सगळं आम्ही गेलेलं आहे. हे एवढ्यासाठी सांगतो की एका शेतकरी कुटुंबातला पोरगा मी आहे.
आज माझे देशाच्या राजमार्गासारखे असे 15 पुस्तकं माझे लिहिलेली आहेत. मी विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद मेरिट आहे. गोवा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा 2 दिवशी अध्यक्ष राहिलेलो आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बोलणारे काय दिवे लावलेत असं काय उगच होतं, काय लागलं त्याला सांगायला म्हणजे नकारात्मक. मी तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो की प्रतिकूल परिस्थिती किती असू दे, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यातच पुरुषार्थ असतो. आजपासून इथल्या विद्यार्थ्यांनी या प्राचार्य सरांना काय गरज नव्हती. खरं तर आज दक्षिण आहे, दक्षिणेवर विसर्जन आहे, जा बरोबर सर तुम्ही पण जा, काय करतो ते कार्यक्रम. आम्ही पण घरी आराम झोपलो असतो, पण कुठंतरी सरांना वाटते की मी जसा पुढे बसत होतो आज इथं बसलोय, माझे विद्यार्थी पण ही पोस्टला गेले पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन या महाविद्यालयाच्या प्राचार्य सरांची भावना होती. तुम्हाला इतरांच्या भावना जर लक्षात आल्या, चांगुलपणा लक्षात आला तर तुमच्या जीवनाचं सोनं होते. आणि देश मोठा करायचा म्हणजे काय मोठा करायचं. एक जण म्हणला सर मला देशाची सेवा करायची. सूर्यवंशी सर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सुद्धा आपण सांगत असता माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी. म्हणजे देश सेवा करायचं म्हणजे काय करायचं. प्रत्येकाने आपल्या पायाखालची जमीन जरी स्वच्छ करत गेलं तर देश स्वच्छ होऊ शकतो. प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट केलं म्हणजे देश सेवा आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्म पाळला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी आपलं काय कर्तव्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हटल्यानंतर बाबासाहेबांच्या काय आपण अनुयायी आहोत असं सिद्ध होत नाही. लक्षात आलं. बाबासाहेब जसे 11 तास अभ्यास करायचे तर आपण त्यांच्याकडून ही प्रेरणा घेतली पाहिजे. मी एका शेतकऱ्याचा पोरगा, माझ्या बापापासून सुद्धा मी प्रेरणा घेतली. सर माझा बाप नांगर आणायचा शेतामध्ये. नांगर आणणे काय माहितीये, त्या नांगराला जर मूळ आली अडकली तर बाबा तिथंच थांबायचे नाही, जाऊ दे आता मूळ लागली काय करावं म्हणायचे नाही. कच कुऱ्हाडीनं तोडायचे आणि पुढे जायचे. आयुष्यामधल्या अडचणी बाबाकडून मी शिकलो की अशा बाजूला आपण पुढे जायला पाहिजे. अडचणी आल्या म्हणून थांबू नका. जगात जी माणसं अपयशी ठरतात ती अडचणी आले, अडथळे आले, कोणी थोडं नर्वस केलं, कोणी कुचकं बोललं की थांबतात. काही नाही सर, करू लागले की सर काय झालं ते काम, काय नाही सर लोक खराब काय करायला काही बोलायले मग थांबलो. तुम्ही थांबला म्हणजे हेच थांबलं. आणि जगाला हेच पाहिजे काही लोकांना, तुम्ही थांबलेलंच बरं वाटतं. कारण ते थांबलेले असतात. कारण नकारात्मक बोलत बसणारे, टीका करत असणारे ते थांबलेलेच असतात. त्यांचं तर डबकंच झालेलं असतं. आणि त्या डबक्याला काय वाटते, सगळ्याचं डबकंच व्हावं. अशा डबक्यांपासून तुम्ही डबक्यात पोहत बसलात तर तुम्ही कधीच वीर होणार नाही, जलतरणपटू होणार नाही. मित्रो, डबक्याच्या बाहेर तुम्हाला यावं लागेल, समुद्रात तुम्ही घ्यावे लागेल. म्हणजे सकारात्मक विचाराच्या सहवासात तुम्हाला जीवन जगावं लागेल. बरोबर. वेळेचा उपयोग, जी माणसं वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करतात त्यांचं आयुष्य अर्थपूर्ण. आपण वेळेचा कुठं वाया घालतो. आपण 2 रुपये जर प्राचार्य सरांनी तुमच्या दिले तर तुम्ही घरी घेऊन जा, ते वाया घालत नाही. पण वेळ वाया घालतो. वेळ वाया घालणं म्हणजे आयुष्य वाया घालणं असते. आणि वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करणं म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण करणं. छत्रपती शिवरायांनी कधीच वेळ वाया घातला नाही आयुष्यात. लक्षात. शिवाजी महाराजांच्या काळात एक प्रचंड अंधकार होता, प्रतिकूल परिस्थिती प्रचंड होती. त्याही काळामध्ये एक स्वप्न पाहिलं होतं. किती जणांनी स्वप्न पाहिले आपल्या जीवनाचं. शिवाजी महाराजांना ते स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. समाजात मधल्या माणसाच्या घरामध्ये दिवा पेटवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. स्वातंत्र्याचा, समतेचा, न्यायाचा. तुम्ही किमान आपल्या कुटुंबापुरतं तरी स्वप्न पहा. किती जणांनी ध्येय ठरवलेलं आहे. बरेच जण ध्येय ठरवतात. आज आम्ही राजे शिवाजीराजे पाटील, मी पानपटे सर यांनी इथं बसवले सर, आम्ही इथे यायचं ठरवलं तर म्हणून चालू रोज येतो काही. आज इथे यायचं ठरवलं म्हणून आलो. ठरवलं नसतं तर आलो असतो का, आलो असतो का नाही. आपोआप ते म्हणतात काही काय करायचं गरज नाही माय, सगळं आपोआप. हे आपोआप वाली फार वाटायला लागलं. आपोआप कसं होते. काल काल होणार मग आपोआप. आम्ही तर जीवन होतो की काल काल हे नांदेड मध्ये होतं की जीवन, मग इथे ह्याला पाहिजे होतं काल पण आलं नाही ना. मग आपोआप काहीच घडत नाही.
सायन्स विद्यार्थ्याला तरी माहित आहे कार्यकारण भाव हा विज्ञानाचा गाभा आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे कार्यकारण भाव. तरी आपण म्हणतो आपोआप, काही विचारू नको, सगळं आपोआप, काहीच आपोआप होत नाही. हे पुस्तक सुद्धा मला इथून उचलून टाकलं, आपोआप जाते का तिथं? मग आपोआप कसं काय होतं? हे आपोआप व्हायचे फार वाढले. वरच सांगतात ते वरच्या मूळ सगळं होते, आपोआप काहीच होत नाही. पाणी सुद्धा पचवावं लागतं, पाणी पिलेलं सुद्धा पचवावं लागतं. काही जण पाणी पचत नाही म्हणजे मरते, त्याला पाणी पचणारे म्हणतात ना सर. जाते होते पाणी पचणारे म्हणजे त्याच्यात पाणी पचवण्याची ताकद राहिली नाही असं म्हणतात. लक्षात आलं? मी तुम्हाला हे सांगत होतो, मी अत्यंत वस्तुनिष्ठ बोलणारा मनुष्य. मी काही तर गोड बोलून मत मागायला आलो नाही किंवा काही मागायला आलो, काहीतरी द्यावं म्हणून एवढा उद्दिष्ट मिळालं. माझे मित्र आनंद कदम सर एक धडपड व्यक्तिमत्व आहे. ते माझ्या त्यांच्या स्वरूपाने मी आधुनिक सहानुभूती पाहतो. त्यांची तळमळ होती यावर यावं असं माझ्या काही प्रतिष्ठेची त्यांना काय गरज वाटत, केवळ त्यांच्या प्रेमापोटी आणि आमचे मार्गदर्शक कळमसे सरांमुळे मी सरांच्या सहवासात राहत होतो. त्यांची यावं ही इच्छा होती म्हणून कॉलेजचा कार्यक्रम 12चा कार्यक्रम आमच्या प्राचार्य साहेबांना गोड बोलून 10 पर्यंत आणलो. 10 बोलून तिथे 11:30ला कसं तरी निघून तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न आम्ही केला. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे मित्र, की आपण तिथे जे आलेला आहे, मी जे सांगतो आहे तो वेळेच्या उपयोगाबद्दल सांगत होतो, ध्येय ठरवण्याबद्दल सांगत होतो. तर किती जणांनी ध्येय ठरवलेलं आहे? काय बनायचंय की नाही तुम्हाला? काहीच नाही, काहीच बनायचं काय सांगा. वा सुंदर. आता तुम्ही कॉलेजला आज ठरवलं होतं ना यायचं, काही जणी ठरवलं नव्हतं बघा. ते लक्ष्मीपाशी बसून राहायचं ठरवलं होतं. लक्ष्मीपाशी बसून राहिल्यानंतर लक्ष्म्या घरात येत नाही, तर त्यासाठी धन कमवावं लागतं ना. जोडून या धन उत्तम येणारे उदास विचार वेळेची करी तुकोबारायण म्हटलेलं आहे. काही माणसं कर्ज करून लक्ष्मी करतात आणि दारिद्र्यामध्ये राहत आहेत ते अनेकांच्या घरामध्ये. मित्रांनो तुम्हाला सांगतो, लक्ष्मी करा, करण्याबद्दल नाही. लक्ष्मी करण्याची प्रेरणा काय आहे? तर तुम्ही धनवंत बना, श्रीमंत बना, आणि त्यासाठी करावं लागतं ते श्रीमंतीकडे जाण्याचे जे मार्ग लागतात. आणि श्रीमंतीला जर ज्ञानाचं अधिष्ठान नसेल तर श्रीमंती कोणत्याच दिवशी तयार होते. म्हणून सरस्वतीचं अधिष्ठान म्हणजे ते प्रतिकात्मक आहे. सगळ्या गोष्टी सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे, लक्ष्मी हे धनाचं प्रतीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही करायला. म्हणून मित्र आज जर ठरवलं नसेल तर आजपासून तुम्ही ठरवा जीवनामध्ये काय बनायचंय, आणि बनवल्यानंतर दुसरी गोष्ट काय. या सगळ्या गोष्टी या पुस्तकात आम्ही केलेल्या आहेत. मी 2 प्रतिनिधी प्राचार्य साहेबांना ग्रंथालयाला गिफ्ट देणार आहे. ते काही याचा प्रचार करायला मी आलो नाही, सरांकडे गिफ्ट देतो, ते तुम्ही वाचा ग्रंथालयात. मी सांगत होतो ते की जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीने काही करायचं ठरवल्याशिवाय ती गोष्ट होत नाही. मला समजा एक विद्यार्थी होता, रस्त्यावर 4 उभा होता आणि तो विचारत होता काका सारख्या व्यक्तीला, काका हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता कुठे जातो. त्यांनी सांगितलं बरोबर ते सगळेच रस्ते विचारायला, तुला जायचं कुठे? नाही मला कुठे जायचं नाही, उगत विचारायचं. काही जण उगत विचारत कसं यायचं कॉलेजला, उगत घरी करून आलं, मैत्रीण चालली म्हणून, त्या मित्र येणार आहे म्हणून त्याने मेसेज केला सकाळी. म्हणजे हे काही शिक्षणाचे प्रयोजन नाही, हे शिक्षणाचे प्रयोजन नाही. लक्षात आलं? तुम्ही या कॉलेजमध्ये असं करत नाही बरं सर, ते दुसरीकडनं सांगायला उदगीरच्या पलीकडनं तिथले सगळे शिकायलाच येतात. तर सांगायचा हेतू आहे की आपण या ठिकाणी जे येतात, सरांनी सांगितलं एमपीएससी बद्दल किंवा इतर सगळे अधिकारी आहेत वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत, तर तुम्ही आज प्रत्येकाने ठरवा की मला अमुक हे बनायचं आहे. आणि त्यानंतर बनायचं एकदा ठरवल्यानंतर काय करावं लागतं? त्यासाठी साधनं लागतात, आवश्यक ते साधन. कोणाला विचारायचं? त्या क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्तीला. प्राचार्य बनायचं असेल तर प्राचार्याने विचारायचं प्राचार्य बनण्यासाठी काय लागतं. एक जण म्हणलं मी माझ्या मामाला विचारलं, उद्या पुढं काय करू, आता 12वी पास झाल्यानंतर काय करायचं, काय करू नको, काय करते मामा? मामा शेती करते. मला शिकलाय काय? नाही काही शिकला. कोणाचं गायडन्स घ्यावं? ताप आल्यानंतर इंजिनियरचं गायडन्स घ्यावं का?
कोणाचं घ्यावं म्हणजे कोणाचं गायडन्स घ्यावं हे कळणं सुद्धा शांत आहे. त्याला शांत आपण कोणाला विचारतो मैत्रिणीला विचारतो जी नापास झालेली असते कसं करू मेरिट मध्ये यासाठी काय करू नको बस मी खूप 24 तास अभ्यास करते नापास झाले म्हणजे काहीच केली नव्हती तिच्या गायडन्स मेरिट मध्ये आता गायडन्स घ्या ना तिचं गायडन्स घ्यायला लक्षात आलं. तर योग्य गायडन्स घ्या मित्र. खूप जीवनामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा एकदम या यशाच्या संदर्भात मी सांगेन. तर कारण तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. कारण मी बोलत राहील ऐकत राहतो तर टाइम मित्र होतो सगळ्यांना दररोज एक पुरा पेज म्हणजे एक आयुष्य आहे. पेज दिसत पुरा आहे याच्यावर काहीच जरी लिहिलं नाही समजा तर काय जाते काय जात तसं आयुष्यात प्रत्येकाच्या दिवशी पुरा पेज असतो. त्यामध्ये जे तुम्ही कृती करता त्यामध्ये जे उक्ती करता ते तुमचा इतिहास असतो. काही माणसं काहीच न करता मी लई मोठा बनणार आहे म्हणतात. कसा बनणार आहे काहीच करत नाही मी आयएस बनणार आहे. बरोबर आयएस बनण्यासाठी तुला सिलेबस माहित आहे का. समजा तुम्हाला आयएस बनायचंय तुम्हाला समजा मेरिट मध्ये यायचंय समजा 800 मार्काची परीक्षा आहे तुम्हाला 800 दिवस आहेत. रोज किती मार्क येतात 800 मार्क आहेत 800 दिवस आहेत रोज 1 मार्काचं. काही काय करतात नाही काय रोज 1 मार्काची तयारीची कॅपॅसिटी असते त्याची क्षमताही असते त्याची कॅपॅसिटी असते त्याच्याकडे कौशल्य असते पण ते करतच नाही. जी माणसं मागे पडण्याचं कारण त्यांच्याकडे क्षमता कौशल्य शांतपण नाही म्हणून मागे पडणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. मागे पडणाऱ्याचं कारण मुख्य काय आहे तर आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्यांचा आपल्या शांतपणाचा माणसं वापर करत नाहीत म्हणून मागे पडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही एका मार्गाची तयारी करू शकता म्हणजे दुसऱ्या मार्गाची तयारी करू शकता की नाही. मी एक पाऊल मी टाकू शकतो दुसरा पाऊल टाकू शकतो की नाही तिसरा टाकू शकत नाही चौथा टाकू शकतो की नाही मग काय टाकत नाही. आपल्याला एकदा ध्येय ठरलं त्या दिशेने एक पाऊल आपण टाकत गेलो तर आपला जीवनाचा प्रवास यशस्वी होतो. आपण मान का पडले माणसं श्रीमंत माणसं का होता पैशाला पैसा जोडत जातात प्लस करतात श्रीमंत. जी ज्ञानवंत कोण माणसं होतात जी माणसं ज्ञान गोळ जमा करत जातात ते ज्ञानवंत. साहित्यिक काय करतात विचार भावना कल्पना अनुभव आहे त्याच्या जीवनामध्ये असतात ते फक्त व्यक्त करत राहतात. त्यातून साहित्याचा धर्म त्यांच्यात होता. कोणी जन्मता काही साहित्यिक कोणी जन्माला येतो का मी व्याख्यान करताना काय आईच्या पोटात व्याख्यान करतच आलो का. किती जणांना स्टेजवरून बोलता येते हातवर करा. ओके मुलींपैकी मी कोणत्या शिक्षकांना आणि इतरांना विचारत नाही का बोलता येत नाही. मी विचारलं काय सर एका मुलाला विचारलं का बोलता येत नाही तुला. नाही सर का बोलायला शिकत नाही. बोलतो पण सर प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे इम्प्रेशन डाऊन होईल म्हणून मला भीती वाटते. मी म्हणतो तुझं इम्प्रेशन आहे म्हणून कोण सांगितलं. प्राचार्याने दिलं का प्रमाणपत्र तुझं वर्गात इम्प्रेशन आहे हे सर्टिफिकेट काहीच नाही तसं काहीच नाही. मग तुला कोण सांगितलं इम्प्रेशन आहे मलाच वाटते. याला म्हणतात भ्रम. लक्षात याला म्हणतात भ्रम. इम्प्रेशन दुबळ्याचं कधीच असत नाही. इम्प्रेशन हे पॉवरफुल माणसांचं बोलण्यासाठी काय लागतं. जागेवर कसं बोलता येईल जागेवर किती इथे बसलेल्या सगळ्याला जागेवर बसता येते पण ते उभा टाकून बोलायचं नाही. लोक हसतात मला हसायला येत नाही. हसायला येत ना बरेच जण हसायला येत ना. प्रॉब्लेम कुठे आहे. जहाज समुद्रात असलेलं उडत नाही. जहाजात जेव्हा पाणी येते त्यामुळे माणसाला बाहेर कुठलीच भीती नाही. भीती फक्त आपण मनात तयार करतो. भीती नावाची गोष्ट जगात उपलब्ध नाही.
भीती फक्त ती आपण निर्माण करतो. लक्षात आलं? आपण निर्माण केलेलं ते का भ्रमजाळ आहे भीती म्हणजे. बरं समजा प्रेरणा नावाची गोष्ट लागते. जर हे इथं बसलेले 100 विद्यार्थी, त्यांना जर सांगितलं की उद्या येऊन आपला परिचय, आपल्या कुटुंबाची माहिती आपल्याला सांगायची आहे आणि त्याबद्दल 10 मिनिटं दिले जाणार आहे. 10 मिनिटं जे कोणी बोलेल त्यांना कोषाध्यक्ष साहेबाच्या हस्ते तुमच्या 1 कोटीचा चेक दिला जाणार आहे. किती? उद्या या टाइमला 1 कोटीचा, 10 मार्काची तयारी करून बोलायची. किती जण तयार होतील? 1 कोटीचा चेक कोषाध्यक्ष साहेब राईट सही केलं देणार. मग आता बोलायला येत नव्हतं, आता कसं काय यायला लागलं? हे सगळे आपण आपल्या मनाला एक छोटस उदाहरण सांगतो. एक उंट आला होता माणूस. ते उंटाला बांधत होता रोज. पण उंटाला बांधता एका दिवशी एका उंटाला बांधायला दोरीच नव्हती त्याच्याकडे. कोणीतरी नेलं असं. मग त्यांनी अशा कदम सरासारख्या व्यक्तीकडे गेलं. कदम सर म्हटले की एका उंटाला दोरीच नाही, काय करू? तुमच्याकडे असेल तर द्या. नाही बाबा, मी काय उंटवाला नाही, तर माझ्याकडे दोरी नाही. पण तुला दोरी नसतानाही उंटाला बांधायचं मी सूत्र सांगतो. हा, दोरी नसताना कसं बांधायचं? काहीच नाही म्हटले. त्या उंटाला जिथं बांधतोस तिथं तू ने आणि त्याला फक्त बांधल्यासारखं कर आणि त्याच्या पाठीवर थाप मार रोज बस, ते आपोआप बसते. काहीच हरकत नाही. केलं आणि खरं ते बसलं की उंट. मग सगळ्या उंटाला त्यांनी सोडलं. याला बांधलेलंच नव्हतं आणि मग याला पण ते उंट असं करू लागलं, पाय ते बांधल्यासारखंच करू लागलं, निघत नाही. मग ते म्हणजे याला तर बांधलंच नाही तर याने का निघणार आहे? पुन्हा कदम सरांकडे आला. कदम सरांनी काही जादू केली काय असं त्यांना वाटलं. मग सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केलो. रात्री उंट जागेवर बसून होता, पण आता काय निघायलाच तयार नाही. आता सोडलंच का म्हणले? नाही, सोडायची काय गरज आहे? बांधत नाही, असं बांधलं होतं नाही. आता काय कर म्हणले, असं जाय बांधल्यासारखं कर, पुन्हा रोज थाप मारतोस ना तसं मार. तसं केलं पुन्हा तो उंट चालायला लागला. हे जे कल्पनेचे जे बंध असतात, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला भीती वाटते, हे आपण निर्माण केलेले बंध आहेत. तुम्ही जोपर्यंत सोडून टाकणार नाही, जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकतो. म्हणून उद्या बोलणार ना, उद्या 1 कोटी मिळणार आहे. लक्षात आलं? मला सांगायचं आहे एवढाच होता मित्रांनो. वाणी आणि लेखणीच्या बळावर जगामध्ये माणसाने क्रांती घडवून दाखवली. बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे काय होतं? त्यांनी सामनाच्या माध्यमातून आणि वाणीच्या माध्यमातून समाजात एक सत्ता आणून दाखवलेली होती. मी काही शिवसेनेचा प्रचारक नाही, शिवसेनेचा मी सदस्य पण नाही. त्यांनी उदाहरण सांगितलं की त्यांचं की वाणीत काय ताकद असते, तुम्ही वाणीची ताकद पण ओळखा. आणि आईवडिलांविषयीची कृतज्ञता हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगून सांगणार आहे. ती कृतज्ञता नावाची गोष्ट जी सुंदर असते. बरेच जण प्राचार्य साहेब मला विचारतात, सर माझे मायबापांनी मला काहीच केलं नाही म्हणतात, म्हणजे अंगावरचे कपडे कोणाचे? त्याला प्रश्न विचारला. नाही, मायबापाचे. बूट झोपायला जागा द्यायची, पोटात लहान कोणाचा? मग कोण काहीच केलं नाही. मग कोण आवडते? आरची पैसे आवडते म्हणतात. त्यानं काय टाळू टाकली का तुमची? एवढंसं तेल टाकी तुमच्या टाळूवर. अरे तुम्ही जन्माला आलात की नाही त्यांना माहिती नाही. ती माणसं तुमची आयडिया झाले, तुम्ही त्यांचे फोटो काढता. पण जी आई हाताचा पाळणा करते, डोळ्याचा दिवा करते, रात्रंदिवस दिवसभर शेतात काम करून आलेली असताना सुद्धा ती रात्रभर तुमच्यासाठी जागते. तुम्ही लग्न केलेले असताना त्या लग्न केलेल्या जागेवर ती झोपते आणि तुम्हाला कोरड्या जागेवर झोपवते. आणि इतकं कष्ट करणारी आई तुम्हाला जर आवडत नसेल तर बरं आपल्या शिक्षणाला काय अर्थ? त्याचं जाणीव करून घ्या. ज्याला आई वडील नाही त्यांना विचार आई वडील काय किंमत असते. तर मित्र, आई वडील, आपली शाळा, आपलं कॉलेज, त्या सर्वांविषयी कृतज्ञतेची भावना बाळगा. कृतज्ञतेमुळे माणसाच्या जीवनामध्ये क्रांती होऊ शकते. कृतज्ञतेमुळे माणसाच्या जवळ येतात, जोडले जातात. प्रत्येकाविषयी इतरांबद्दलची भावना व्यक्त करा. मी जे काय आज आहे ते अनेकांनी केलेल्या सहकार्यामुळे आहे, माझ्या आई वडिलांमुळे आहे, माझ्या मित्रांमुळे, आमच्या गुरुजनांमुळे आहे. सगळ्या गुरुजनांमध्ये माझ्या मनात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं इतकं शांततेने तुम्ही ऐकून घेतलं. इतके उशिरा येऊन सुद्धा कोणी सगळे शांततेने ऐकून घेतले.
आणि तुम्ही मला ऐकून घेतला. मी जे काही सांगितलेलं आहे ते खरंच घरी जाऊन तुम्ही ते तुमच्या अंमलबजावणी सुरू करा. मला आपण बोलवलं, महाविद्यालयाचे प्राचार्य सर, आदरणीय जाधव सर आणि इथं सूर्यवंशी सर छान संचलन करताय, सर कदम सर आणि माझ्यासोबत आले शिवाजीराजे पाटील आणि पानपट्टे सर, बाबुराव बसुदे सर, सर्वांचं ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अत्यंत कमी वेळात खूप मोलांचं असं मार्गदर्शन आपण आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या. मित्र, मला जाणीव आहे की वेळ खूप झालेली आहे. सकाळपासून मीही जेवलो नाही, अन्नाचा कण माझ्याही पोटात नाही, कारण नाश्ताही केलेला नाही. दिवसभर याच कार्यक्रमात आहे. तुमची मला अवस्था कळते, तरी पण दिल्लीहून एक माणूस आपल्यामध्ये येतोय, त्याला आपण एक 5-10 मिनिट दिले पाहिजे. मी सरांना विनंती करतो, सरांची माफी मागून सरांना वेळ देतोय की आपण 10 मिनिटात आणि या कार्यक्रमाला